So guys, जसं तुम्ही बघता, we are going through our 14th chapter, some basic principles of organic chemistry. Okay, and we have already started our new point, synthesis of alkene. Okay, so in that our today's topic is Woods reaction. याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये किंवा याच्या आधीच्या पॉईंटमध्ये आपण काय बघितलं होतं, जे अल्किन आणि अल्काईन होते, ठीक आहे, जे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स होते, त्याच्यापासून आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजेच अल्केन बनवले होते, राईट. सो नाव टुडे we are going to see the another way to synthesis of alkane, that is Woods reaction. मग आता Woods reaction काय असते, सगळ्यात पहिल्यांदा आपण Woods reaction बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन घेणार आहे, ठीक आहे. बघा तुमच्या मागे इथे तुम्ही व्हाईट बोर्डवर बघू शकता, वी हॅव राईट अ जनरल रिॲक्शन, जनरल Woods reaction, ठीक आहे. मग आता Woods reaction काय असते, पहिल्यांदा आपण बेसिक बघू. In Woods reaction, alkanes are synthesized from alkyl halides, ठीक आहे. बघा जी तुमची वूड्स रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, अल्किल हलाइड पासून काय केलं जातं, अल्केन्स बनवले जातात. आता याला वूड्स, याला आपण काय म्हणू शकतो, याला आपण वूड्स कनेक्टिंग रिॲक्शन किंवा वूड्स चेन रिॲक्शन वगैरे म्हटलं जातं. आता याला वूड्स चेन किंवा एक कपलिंग रिॲक्शन, त्याला आपण म्हणू शकतो वूड्स कपलिंग रिॲक्शन सुद्धा याला म्हटलं जातं. आता वूड्स कपलिंग रिॲक्शन म्हणजे काय, मग आता कपलिंग इथं काय होतं, इन वूड्स रिॲक्शन two alkyl halides are combined together. Two alkyl halides or two alkyl groups are combined together and form alkane. बघा वूड्स रिॲक्शन जर जनरली सांगायचं म्हटलं तर काय होतं, एक अल्किल हलाइड आणि हा दुसरा अल्किल हलाइड, ठीक आहे. दोन अल्किल हलाइड म्हटलं अल्किल ग्रुप एकमेकाला कंबाईन होतो आणि काय फॉर्म करतो, अल्केन फॉर्म करतो, ठीक आहे. आणि जे हलाइड मॉलिक्यूल असतात ते कोणाबरोबर रिॲक्ट करतात, तर ह्या ठिकाणी आपण यूज करतो सोडियम मेटल यूज करतो, ठीक आहे. सो it is a unique reaction in which alkyl halides are react with metal and forms alkane and metal halides, right. So बघा जनरल रिॲक्शन मध्ये काय होतं, जनरल रिॲक्शन मध्ये काय होतं, अल्किल हलाइड, दोन अल्किल हलाइड असतील तुमचे, एक R बॉन्ड X, आपण अल्किल हलाइड जनरल फॉर्म्युला कशाने दाखवतो, R बॉन्ड X, ओके, आणि इकडे X बॉन्ड R दिला, जस्ट ऑपोजिट लिहिला आपण. सो बघा R बॉन्ड X प्लस R बॉन्ड X, राईट. सो हे जे तुमचे दोन हलाइड ग्रुप आहेत ते कोणाबरोबर रिॲक्ट होतात, तर तुमचा सोडियम मेटल, ठीक आहे. तुम्ही सोडियम मेटल घेतला, बघा 2 Na घेतला आपण, 2 सोडियम ॲटम्स घेतले. सो 2 सोडियम ॲटम्स आणि 2 हलाइड इथं कंबाईन होतील आणि काय फॉर्म करतील, सोडियम हलाइड फॉर्म करतील. 2 मॉलिक्युल्स ऑफ सोडियम हलाइड विल बी फॉर्म. आणि जे रिमेनिंग जे तुमचे जे मेन कंपाऊंड आपल्याला बनवायचा होता, दॅट इज अल्केन. सो 2 अल्किल ग्रुप एकमेकाला इकडे कंबाईन होतील आणि काय फॉर्म करतील, अल्केन फॉर्म करतील. सो दिस इज युअर जस्ट basic reaction, this is not just general reaction, ठीक आहे. सो बघा in that we are use dry ether as a catalyst. इथं आपण ड्राय इथर वगैरे as a catalyst म्हणून यूज करतो. बघा त्यासाठी आपण एक एक्झाम्पल वगैरे घेऊ. बघा फॉर एक्झाम्पल इफ युअर अल्किल हलाइड आर, सपोज तर आपण मिथिल ब्रोमाइड घेऊ, ठीक आहे, CH3Br प्लस ट्वाइस Na प्लस Br बॉन्ड CH3 in the presence of dry ether, it will give. बघा आता काय होईल, तुमचा मिथिल ब्रोमाइड आणि इकडे काय प्रेझेंट तुमचा मिथिल ब्रोमाइड, ठीक आहे. सो दोन्ही मिथिल ब्रोमाइड मध्ये काय होतं, दोन ब्रोमीन ॲटम काय होतात, दोन ब्रोमीन ॲटम काय करतात, तुमचे मिथिल आणि ब्रोमीन मधला बॉन्ड ब्रेक होतो, ब्रोमीन ॲटम तुमचे मिथिल ब्रोमाइड मधून बाहेर पडतात आणि दे विल रिॲक्ट विथ सोडियम मेटल. ते कोणाबरोबर रिॲक्ट करते, सोडियम मेटल सोबत रिॲक्ट करते आणि अँड दे विल फॉर्म twice NaBr, ठीक आहे. सोडियम प्लस ब्रोमीन काय फॉर्म करतील, सोडियम ब्रोमाइड फॉर्म करतील. आता ठीक आहे, या ठिकाणी आपण 2 सोडियम आणि 2 Br घेतो, सो इकडे 2 NaBr आणि रिमेनिंग अल्किल ग्रुप, 2 अल्किल ग्रुप काय होतात, एकमेकाला कंबाईन होतात आणि काय फॉर्म करतील, बघा CH3 बॉन्ड CH3. सो हा काय झाला तुमचा इथेन झाला, राईट. दिस इज युअर मेन कंपाऊंड, दिस इज अ मेन कंपाऊंड. आपल्याला काय फॉर्म करायचं होतं, अल्केन फॉर्म करायचं होतं. सो बघा आपण काय केलं, एक अल्किल हलाइड घेतला, सॉरी 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्किल हलाइड घेतले, त्याला 2 सोडियम मेटल बरोबर रिॲक्ट केलं इन द प्रेझेन्स ऑफ डायझर आणि काय मिळाला, अल्किल ग्रुप एकमेकाला अटॅच होतील. 2 अल्किल ग्रुप जेव्हा एकमेकाला अटॅच होतात, कंबाईन होतात, ठीक आहे, रिॲक्ट होतात, तेव्हा आपल्याला काय मिळतो, अल्केन मिळतो आणि रिमेनिंग पार्ट काय एकमेकासोबत रिॲक्ट होईल. सोडियम आणि हलाइड किंवा सोडियम आणि ह्या केसमध्ये ब्रोमीन काय आला, एकमेकासोबत रिॲक्ट झाला, राईट. सो नेक्स्ट मग सिमिलर केमिकल रिॲक्शन आपण घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मग एकदम सिंपल टाईपची रिॲक्शन काय होतं, फक्त R बॉन्ड X
R बॉन्ड X दोन R मधला अल्किल अल्किल ग्रुप एकमेकाला अटॅच होतील, रिमेनिंग पार्ट सोबत येईल. ठीक आहे. सिमिलरली बघा सपोज आपण इथिल घेतला C2H5 इथिल क्लोराइड प्लस ट्वाइस NaR प्लस Cl bond E2H5 it will in the presence of dry ether आपण ॲज अ कॅटलिस्ट म्हणून ड्राय इथर घेतोय. ठीक आहे. सो ड्राय इथरचा स्वतःचा एक रोल आहे, बघू आपण तो रोल पुढे बघू. बघा आता इथं काय कंबाईन होईल बघा, क्लोरीन आणि सोडियम म्हणजे तुमचे हा तुमचा हलाईड आणि मेटल पार्ट आहे हा सोबत कंबाईन करेल आणि अल्किल अल्किल ग्रुप काय होतील एकमेकाला कंबाईन होईल. सो बघा दोन अल्किल एकत्र येतील C2H5 इकडचा C2H5 आणि इकडचा C2H5 काय आला सोबत कंबाईन झाला. सो इट विल फॉर्म C2H5 बॉन्ड C2H5 that is your C2 म्हणजे C4 that is your butane बघा C4H10 आहे. ओके. सो दिस इज युअर ब्युटेन आणि रिमेनिंग साइड प्रोडक्ट दुसरा प्रोडक्ट काय तुमचा ट्वाइस NaCl राइट. दोन सोडियम क्लोराइडचे मॉलिक्यूल तुम्हाला या ठिकाणी फॉर्म होताना बघायला मिळतात. राइट. सो दिस इज युअर जनरल रिएक्शन फॉर वुड्स. दिस इज युअर जनरल रिएक्शन फॉर वुड्स रिएक्शन. बघा सिंपल एकदा परत एक्सप्लेन करतो. जनरल रिएक्शन काय तुमची अल्किल हलाइड्स दोन अल्किल हलाइड्सचे मॉलिक्यूल दे विल रिएक्ट विथ सोडियम मेटल इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर अँड फॉर्म्स अल्केन. दोन अल्किल ग्रुप एकत्र आल्यावर काय फॉर्म करते अल्केन फॉर्म करते अँड अनदर फॉर्म विल बी सोडियम हलाइड. सोडियम म्हणजे मेटल पार्ट आणि हलाइड पार्ट एकमेकाला कंबाईन होईल आणि काय फॉर्म करते सोडियम हलाइड किंवा मेटल हलाइड फॉर्म करते. ओके. सो गाइस सी व्हॉट इज द रोल ऑफ ड्राय इथर. ठीक आहे. बघा आपल्या जी मेन केमिकल रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये काय होत आहे अल्किल हलाइड आणि सोडियम मेटल एकमेकासोबत रिॲक्ट होतात. ठीक आहे. बट व्हॉट इज द रोल ऑफ ड्राय इथर. जो आपण ॲरोवर जो लिहिला होता ड्राय इथर त्याचा रोल काय. फर्स्ट ऑफ ऑल ड्राय इथर ऍक्ट एज अ कॅटलिस्ट अँड यू बेटर नो व्हॉट इज कॅटलिस्ट. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे कॅटलिस्ट वगैरे काय परत सांगणार नाही. बघा ड्राय इथरचा एक रोल काय आणि ह्या ठिकाणी आपण फर्स्ट थिंग ड्राय इथरच काय यूज करतो. सो ड्राय इथर यूज करण्यामागचं एक रिझन आहे की ह्या ठिकाणी बघा आपण जो मेटल घेतो दॅट इज युअर सोडियम मेटल. ठीक आहे. दॅट इज युअर सोडियम मेटल. सो सोडियम मेटल बघा आता आपण मेकॅनिझम वगैरे आपल्याला दिलेलं नाही बुकमध्ये बट आपण मेकॅनिझमही कन्सिडर करू. आपण मेकॅनिझमही घेणार आहे. सो बघा जेव्हा रिॲक्शन होतं तेव्हा काय होतं हे जी वुड्स रिॲक्शन होईल त्याच्यामध्ये काय होतं सोडियम ॲटम मधून एक इलेक्ट्रॉन निघतो. ओके. म्हणजे सोडियम ॲटमचं काय होतं आयोनायझेशन होतं. सोडियम ॲटम मधनं एक इलेक्ट्रॉन बाहेर पडतो आणि आपल्याला Na पॉझिटिव्ह आणि एक इलेक्ट्रॉन. ठीक आहे. सोडियम ॲटमचं काय होतं Na त्याचं आयोनायझेशन होतं आणि काय बघायला मिळतं आपल्याला Na पॉझिटिव्ह प्लस एक इलेक्ट्रॉन याच्यामधनं बाहेर पडतो आणि हा इलेक्ट्रॉन नंतर कोणाकडनं घेतला जातो जो तुमचा अल्किल ग्रुप आहे त्यात तो हा इलेक्ट्रॉन रिसिव्ह करतो. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट मेकॅनिझम. आपण मेकॅनिझमही बघणार आहे. सो बघा होतं काय आता आपल्याला एक माहिती आहे कोणत्याही ॲटम मधनं इलेक्ट्रॉन बाहेर पडण्यासाठी आपल्याला काय द्यावी लागते एनर्जी द्यावी लागते. ठीक आहे. मग हा जो तुमचा सोडियम ॲटम आहे जो मेटल ॲटम आहे त्याला ही जी एनर्जी लागणार आहे ही कोण प्रोव्हाइड करतं. सो इट विल बी प्रोव्हाइडेड बाय ड्राय इथर. ड्राय इथर मध्ये जे तुमचे ऑक्सिजन मॉलिक्यूल असतात ठीक आहे ते काय करतात सोडियम मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट होतात आणि सोडियम मॉलिक्यूलला जी आयोनायझेशन एनर्जी आहे ठीक आहे जी एनर्जी ती कोण प्रोव्हाइड करतं दॅट इज प्रोव्हाइडेड बाय ड्राय इथर. ठीक आहे. आणि ड्राय इथर यूज करण्यामागचं हे जर तुमचं पहिलं कारण सोडियम मेटलचं आयोनायझेशन करण्यासाठी म्हणजे सोडियम मेटल मधनं एक इलेक्ट्रॉन बाहेर पडण्यासाठी कोण हेल्प करणार तुमचा तर ड्राय इथर हेल्प करणार आहे. कशी हेल्प करणार आहे त्याला जी आयोनायझेशन एनर्जी आहे ती कोण प्रोव्हाइड करतो तुमचं ड्राय इथर प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ड्राय इथर काय यूज करतो व्हाय वी नॉट यूज मॉइस्ट इथर. सो जे तुमचं मॉइस्ट इथर असतं इट इज सम ऑफ वॉटर मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन दिस. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं काहीतरी म्हणजे वॉटर कंटेंट प्रेझेंट असतं अँड सोडियम इज व्हेरी रिगरसली रिॲक्ट विथ वॉटर. सोडियम मेटल काय करतो एक एक्सप्लोजिव्ह रिॲक्शन देतो किंवा तुम्हाला माहिती आहे सोडियम जेव्हा आपण वॉटरमध्ये ॲड करतो तेव्हा तो काय करतो एक फायर वगैरे आपल्याला त्या ठिकाणी ऑब्झर्व होतो. सो तो केमिकल रिॲक्शन देईल का जर आपण मॉइस्ट इथर जर यूज केला सो तो केमिकल रिॲक्शन देईल का ऑब्विसली ना. तो काय करेल त्या ठिकाणी विगर्स रिॲक्शन एक फ्लेम्स वगैरे त्या ठिकाणी प्रोड्यूस होतील. सो आपण काय यूज करतो ड्राय इथर ज्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल वगैरे प्रेझेंट नाही असा ड्राय इथर आपण यूज करतो. सो ड्राय इथरचा रोल समजला. पहिला रोल काय ॲज अ कॅटलिस्ट ऍक्ट करतो. कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट करतो म्हणजे काय करतो नेमकं त्याचं काम काय सो
it will provide the energy for ionization of this sodium metal. ठीक है, हा जो तुमचा सोडियम मेटल आहे, सोडियम मेटलचं आयोनायझेशन होत आहे. ठीक आहे, तो काय करतोय, एक सोडियम Na पॉझिटिव्ह आणि एक इलेक्ट्रॉन देतोय. सो याच्यासाठी जी एनर्जी लागणार आहे, सोडियम मधनं इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी जी एनर्जी लागणार आहे ती कोण प्रोव्हाइड करतो, ड्राय इथर. ओके, सो सी गाइस, दिस इज युअर मेकॅनिझम ऑफ वूड रिॲक्शन. ठीक आहे, आपल्या बुकमध्ये ना मेकॅनिझम इन्क्लूड केलेलं आहे. आपल्या आता मे बी तुम्हाला मेकॅनिझम फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस होतं. ठीक आहे, सो व्हॉट इज मेकॅनिझम. मेकॅनिझम एक प्रकारे तुम्ही असं समजू शकता की इट इज अ मॅप. ओके, मेकॅनिझम म्हणजे काय असतं, इट इज मॅप. इट इज मॅप ऑफ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनचा एक पाथ, केमिकल रिॲक्शन कोणत्या मार्गाने होते किंवा केमिकल रिॲक्शन कोणत्या वेने होतं. ओके, ते आपल्याला कोण सांगतं, दॅट इज मेकॅनिझम सांगतो. ओके, सो दिस इज युअर मेकॅनिझम ऑफ वूड्स सिंथेसिस. सो बघा, सॉरी फॉर डिस्टर्बन्स गाइस. ठीक आहे, सो मेकॅनिझम म्हणजे काय असतं, इट्स जस्ट लाईक अ मॅप ऑफ युअर केमिकल रिॲक्शन. ठीक आहे, सो आपल्या बुकमध्ये मेकॅनिझम इन्क्लूड केलेलं नाही, बट आपण मेकॅनिझम इन्क्लूड करतो फॉर युअर बेटर अंडरस्टँडिंग. सो बघा इकडे काय होईल, तर हे आपले बेसिक रिॲक्शन. ठीक आहे, काय होतं, आर बॉन्ड एक्स प्लस ट्वाईस आहे ना प्लस एक्स. ठीक आहे, अल्किल हॅलाइड, दोन अल्किल हॅलाइडचे मॉलिक्यूल काय करतात, सोडियम मेटल बरोबर रिॲक्ट करतात. ठीक आहे, दोन अल्किल ग्रुप एकत्र येतात, काय फॉर्म करतील, दोन अल्किल ग्रुप एकत्र येतील आणि काय फॉर्म करतील, अल्केन फॉर्म करतील. आणि हलाईड आणि जो सोडियम मेटल आहे ते काय करतील, सोडियम हलाईड वगैरे फॉर्म करतील. सो बघा बेसिकली ही जी सगळी प्रोसेस आपल्याला एक माहिती आहे, जेव्हा जेव्हा कोणतीही केमिकल रिॲक्शन होते तेव्हा त्याच्यामध्ये काय इन्क्लूड असतं, देर इज अ शेअरिंग गेनिंग और डोनेटिंग ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे, कोणतीही जेव्हा केमिकल रिॲक्शन होते तेव्हा काही बॉन्ड ब्रेक होतात, काही नवीन बॉन्ड तयार होतात. ठीक आहे, काही ॲटम्स एकमेकांपासून वेगळे जातात तर काही ॲटम्स एकमेकांच्या जवळ येतात. ठीक आहे, सो ही जी सगळी प्रोसेस आहे याच्यामध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन्सची एक प्रकारे देवाणघेवाण होते. ठीक आहे, काही ॲटम्स इलेक्ट्रॉन देतात, काही ॲटम्स इलेक्ट्रॉन घेतात किंवा काही ॲटम्स काय करतात, इलेक्ट्रॉन शेअर करतात. सो ही जी सगळी प्रोसेस आहे याच्याबद्दल आपल्याला कोण सांगतं, तो याच्याबद्दल आपल्याला सांगतं मेकॅनिझम. ओके, सो याच्याकरता मी काय म्हटलं होतं, मेकॅनिझम इज युअर मॅप ऑफ केमिकल रिॲक्शन. सो ह्या ठिकाणी मेकॅनिझम कसं आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण बोलू सोडियम मेटल बद्दल. ठीक आहे, मग सोडियम मेटल काय करतो, सोडियम मेटल गेट, पहिली स्टेप काय मेकॅनिझमची, सोडियम मेटल गेट अंडर आयोनायझेशन अँड फॉर्म सोडियम आयन. ठीक आहे, सोडियम कटायन तुम्ही त्याला म्हणू शकता, सोडियम आयन, सोडियम कटायन इट विल फॉर्म. बघा आपल्याकडे किती येतं, दोन सोडियम ॲटम. ठीक आहे, सो मी इथं काय लिहून घेतो, ट्वाईस एन करून देतो, दोन सोडियम ॲटम. सो बघा होतं काय, सोडियम ॲटम अंडरगो आयोनायझेशन. सोडियम ॲटम मधनं काय होतं, एक इलेक्ट्रॉन बाहेर पडतो. ओके, आणि सोडियम ॲटम मधनं एक इलेक्ट्रॉन बाहेर पडतो. आता कोणत्याही स्पेसिस मधनं, कोणत्याही ॲटम मधनं जेव्हा इलेक्ट्रॉन बाहेर पडतो म्हणजे त्याच्यावरचा निगेटिव्ह चार्ज काय होतो, कमी होतो. सो इट विल अक्वायर अ पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, मग सोडियम मधनं इलेक्ट्रॉन बाहेर पडला म्हणून आपण सोडियमवर कोणता चार्ज देतो, Na पॉझिटिव्ह. एक पॉझिटिव्ह चार्ज देतोय आपण. ओके, आणि जो इलेक्ट्रॉन बाहेर पडला तो आपण इकडे दाखवतोय. ठीक आहे, रिप्रेझेंटेड हिअर. मग आता हा इलेक्ट्रॉन दुसरा एक ॲटम कंझ्युम करेल, बघू कोण कंझ्युम करेल. बघा, सो अशा प्रकारे आपल्याकडे किती सोडियम होते, दोन सोडियम होते म्हणून आपल्याला किती Na पॉझिटिव्ह मिळतील, दोन सोडियम कटायन मिळतील. आणि किती इलेक्ट्रॉन मिळतील, दोन इलेक्ट्रॉन मिळतील. ठीक आहे, एक सोडियम एक इलेक्ट्रॉन देईल, दोन सोडियम दोन इलेक्ट्रॉन देतात. ठीक आहे, ही झाली तुमची पहिली स्टेप. आता बघा अल्किल हलाईड मध्ये काय होतं, व्यवस्थित फोकस करा. बघा अल्किल हलाईड मध्ये काय होतं, कार्बन, अल्किल ग्रुप मधला कार्बन आणि हलाईड यांच्यामध्ये काय असतो, कोव्हॅलंट बॉन्ड असतो. ठीक आहे, अल्किल मधला कार्बन काय करतो, कार्बन एक इलेक्ट्रॉन शेअर करतो, हलाईड एक इलेक्ट्रॉन शेअर करतो आणि त्यांच्यामध्ये काय बनतं, एक कोव्हॅलंट बॉन्ड बनतो. ठीक आहे, बट जेव्हा हा तुमचा बॉन्ड ब्रेक होईल, ठीक आहे, जेव्हा तुमचा हा केमिकल बॉन्ड कोव्हॅलंट बॉन्ड अल्किल ग्रुप मधला आणि हलाईड ग्रुप मधला हा जो तुमचा बॉन्ड ब्रेक होतो, सो इट विल शोज हेटेरोलायटिक क्लिवेज. आता हेटेरोलायटिक क्लिवेज आणि होमोलायटिक क्लिवेज ऑलरेडी सीन इट. हेटेरोलायटिक क्लिवेज म्हणजे काय, ज्याच्यामध्ये बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर इलेक्ट्रॉनची पेअर फक्त एका ॲटमकडे अट्रॅक्ट होते. ठीक आहे, बघ याच्यापैकी एक इलेक्ट्रॉन कार्बनने दिलाय, एक इलेक्ट्रॉन हलाईडने दिलाय. ठीक आहे, मग जेव्हा बॉन्ड ब्रेक होईल, तेव्हा काय व्हायला पाहिजे रे, कार्बनचा इलेक्ट्रॉन कार्बन घेईल, हलाईडचा इलेक्ट्रॉन हलाईड घेईल. ठीक आहे, बट ड्यू टू द
डिफरन्स इन देअर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीज. इथं काय असतं, हलाइड्स आर मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन कार्बन. हलाइडची जी इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची पॉवर आहे, त्याची जी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, ठीक आहे, ज्या दिवशी आपण क्लासमध्ये बोललो होतो, जी हलाइडची जी इलेक्ट्रॉनची एक भूक असते, ठीक आहे, हलाइडची जी पॉवर असते इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करण्याची, ती काय आहे, ती कार्बनपेक्षा जास्त आहे. मग हलाइड काय करतो, जेव्हा हा बॉन्ड ब्रेक होतो तेव्हा हे दोन्ही इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेतो. त्याचा एक इलेक्ट्रॉन पण अट्रॅक्ट करतो, राईट, आणि जो कार्बनचा इलेक्ट्रॉन आहे तो पण अट्रॅक्ट करतो. ठीक आहे, जर त्याने स्वतःचा इलेक्ट्रॉन घेतला असता तर ठीक आहे, तो न्यूट्रल झाला असता. ठीक आहे, नॅचरल कंडिशनला आला असता, त्याचा इलेक्ट्रॉन परत घेतला, नॅचरल कंडिशनला आला. ओके, बट तेव्हा तो स्टेबल झाला, म्हणजे नॅचरल कंडिशनला आला असता. बट त्याने काय केलं, कार्बनचा एक इलेक्ट्रॉन घेतला, सो इट विल अक्वायर वन निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे, बघा, स्वतःचा एक इलेक्ट्रॉन घेतोय आणि कार्बनचा एक इलेक्ट्रॉन घेतोय, सो इट विल अक्वायर वन निगेटिव्ह चार्ज. आणि सिमिलरली कार्बनकडचा एक इलेक्ट्रॉन हलाइडने घेतला, आता कार्बनकडे एक इलेक्ट्रॉन कमी झाला, सो इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्याच्यात कोणता चार्ज आला, वन पॉझिटिव्ह चार्ज. राईट, सो बघा, आता सिमिलरली आपल्याकडे दोन अल्किल हलाइड होते. सपोज कर हा पहिला अल्किल हलाइड आहे, हा तुमचा दुसरा अल्किल हलाइड आहे. याच्यामध्ये काय होईल, सेम तीच रिॲक्शन होईल. अल्किल आणि हलाइड मधला बॉन्ड, कार्बन आणि हलाइड ग्रुप मधला बॉन्ड ब्रेक होईल. इलेक्ट्रॉन कोण घेऊन घेईल, इलेक्ट्रॉन कोणाकडे अट्रॅक्ट होईल, हलाइड ग्रुपकडे अट्रॅक्ट होतील, आणि अल्किल ग्रुपवर कोणता चार्ज येईल, कार्बनवर कोणता चार्ज येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. ठीक आहे, सो बघा, आता फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करू, आता आपल्याकडे दोन सोडियम आयन्स, ठीक आहे, दोन सोडियम आयन्स, नंतर दोन इलेक्ट्रॉन्स, दोन अल्किल ग्रुप आहेत. ठीक आहे, अल्किल पॉझिटिव्ह, यांना आपण काय म्हणतो, ते आर रॅडिकल्स. ओके, यांना आपण काय म्हणतो, रॅडिकल्स म्हणतो. सो बघा, नाही अजून रॅडिकल्स झालेलं नाही, त्याच्यामध्ये जेव्हा फ्री इलेक्ट्रॉन असतील शेअरिंगसाठी तेव्हा आपण त्यांना रॅडिकल्स म्हणतो. या ठिकाणी आयन्स, ठीक आहे, दोन अल्किल आयन्स आणि दोन हलाइड आयन्स. ओके, सो यांच्यामध्ये बघा आता केमिकल रिॲक्शन कशी होतात. सगळ्यात पहिल्यांदा सोडियम आणि हलाइड मध्ये केमिकल रिॲक्शन होते. ठीक आहे, सोडियम आणि हलाइडवर बघा ऑपोजिट चार्ज आहे, सोडियम पॉझिटिव्ह, हलाइड निगेटिव्ह. मग काय करेल, हा जो सोडियम आहे हा काय करेल, हलाइडला अट्रॅक्ट करेल, स्वतःकडे काय करेल, अट्रॅक्ट करेल. मग इथं काम काय फॉर्म होईल बघा, आपण एक एक बघू. आपल्याकडे दोन सोडियम आहेत, ठीक आहे, एक सोडियम मी इथे लिहितो Na पॉझिटिव्ह, आणि एक सोडियम मी इथे लिहितो Na पॉझिटिव्ह. सो काय बघेल, या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळेल, सोडियम आणि हलाइड मध्ये कोणता बॉन्ड मध्ये, इट विल फॉर्म अ आयनिक बॉन्ड. ठीक आहे, इट विल फॉर्म अ आयनिक बॉन्ड. सो Na बॉन्ड X, Na बॉन्ड X, म्हणजे आपल्याला किती मिळाले, सोडियम पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन होईल, त्याच्यामध्ये बॉन्ड बदल, आणि आपल्याला काय मिळाले, दोन NaX. ठीक आहे, दोन सोडियम हलाइड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. राईट, सो सोडियम आणि हलाइड मधला बघा, सोडियम हलाइड मधला ट्वाइस NaX मधला. आता सिमिलरली आता अल्किल हलाइडच्या केसमध्ये काय होईल ते बघा. आता झालं काय, जो तुमचा अल्किल हलाइड होता त्याच्यामधला इलेक्ट्रॉन तर हलाइडने घेतला. ठीक आहे, जो तुमचा अल्किल होता त्याच्यामधला इलेक्ट्रॉन तर हलाइडने घेतला, आणि हलाइडने जर सोडियम बरोबर बॉन्डही बनवलाय. मग आता जो तुमचा अल्किल ग्रुप आहे त्याच्याकडे देण्यासाठी इलेक्ट्रॉन आहे का, नाही, त्याच्यावर एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. मात्र त्याच्याकडे देण्यासाठी, शेअरिंग करण्यासाठी, नवीन बॉन्ड बनवण्यासाठी आता इलेक्ट्रॉन आहेत का, नाही. सो तो काय करतो, जे सोडियमने दिलेले दोन इलेक्ट्रॉन होते, ठीक आहे, जे सोडियमने शेअर केलेले इलेक्ट्रॉन होते, तो इलेक्ट्रॉन तो अक्वायर करतो. बघा, आपल्याकडे दोन आर ग्रुप आहेत, दोन अल्किल ग्रुप आहेत, ठीक आहे, आणि दोन इलेक्ट्रॉन आहेत. ओके, सो आपण काय करू, एक इलेक्ट्रॉन एका आर ग्रुपला देऊन टाकू. मग या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज निघून जाईल, आणि या ठिकाणी काय येईल, एक इलेक्ट्रॉन अवेलेबल होईल. ओके, हलाइडने काय केलं, अल्किल ग्रुपचा इलेक्ट्रॉन घेऊन घेतलं. आता अल्किल ग्रुपला पण शेअरिंगसाठी इलेक्ट्रॉन पाहिजे. मग अल्किल ग्रुप काय करेल, जो सोडियमने दिलेले इलेक्ट्रॉन आहे, सोडियमने रिलीज केलेले इलेक्ट्रॉन आहे, ते अक्वायर करेल. एक इलेक्ट्रॉन पहिला अल्किल ग्रुप घेईल, दुसरा इलेक्ट्रॉन दुसरा अल्किल ग्रुप घेईल. ठीक आहे, आता ह्या अल्किल ग्रुपकडे पण एक इलेक्ट्रॉन आहे, ह्या अल्किल ग्रुपकडे पण एक इलेक्ट्रॉन आहे, सो दे कॅन शेअर द इलेक्ट्रॉन. मग हा काय करेल बघा, आता कंडिशन कशी होते, आर आर, ठीक आहे, हा अल्किल ग्रुप एक इलेक्ट्रॉन शेअर करेल, जो त्याने सोडियम कडनं अक्वायर केला होता. हा पण अल्किल ग्रुप एक इलेक्ट्रॉन शेअर करेल, जो त्याने सोडियम कडनं एक अक्वायर केला होता, आणि दोघींमध्ये काय होईल, एक कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होईल. ठीक आहे, अशा प्रकारे दोन अल्किल ग्रुप एकत्र येतील, अँड व्हेन टू अल्किल ग्रुप आर गेट कंबाईन, दे विल फॉर्म अल्केन. ठीक आहे, सो दिस इज युअर ओव्हरऑल मेकॅनिझम. रफली समजायचं म्हटलं तर बघा, फोकस करा, काय होईल,
R आणि X मधला बॉन्ड ब्रेक होईल. ठीक आहे, अल्किल हलाईड मधला बॉन्ड ब्रेक होईल. हलाईड काय केलं, 2 इलेक्ट्रॉन घेऊन घेईल आणि 2 इलेक्ट्रॉन घेऊन सोडियम बरोबर बॉन्ड बनवेल. ओके, आता सोडियमने काय केलंय, 2 इलेक्ट्रॉन ऑलरेडी लूज केलेले होते, राईट. सो ते 2 इलेक्ट्रॉन कोणी घेतले, अल्किल ग्रुपने घेतले. बघा या ठिकाणी ते 2 इलेक्ट्रॉन अल्किल ग्रुपने घेतले इकडनं आणि अल्किल मध्ये बॉन्ड बनवले. ठीक आहे, दिस इज युअर प्रोसेस. तुम्हाला डिटेल तर कळाली. सो दिस इज युअर ऑल ओव्हर मेकॅनिझम ऑफ वुड्स रिएक्शन. ओके ओके. सो गाइस बघा, आतापर्यंत आपण वुड्स रिएक्शन मध्ये काय केलं, जे सिमेट्रिकल अल्केन होते म्हणजे फक्त जे सिमिलर अल्किल ग्रुप होते त्यांना फक्त आपण कंबाईन केलं. फॉर एक्झाम्पल आपण काय करायचं बघा, या साईडला आपण आधीच्या एक्झाम्पल इकडे मिथिल घेतला तर ह्या साईडला एक मिथिल होता. जर आपण इकडे इथिल घेतला तर ह्या साईडला इथिल असायचा. ठीक आहे, म्हणजे दोन सेम अल्किल हलाइड ग्रुप आपण कंबाईन करायचो. ओके, बट सपोज असं येऊ शकते ना की सपोज करा इकडे तुमचा मिथिल ग्रुप असेल तर ह्या ठिकाणी तुमचा इथिल ग्रुप असू शकतो, किंवा इकडे इथिल असेल तर इकडे प्रोपिल ग्रुपही असू शकतो. आपण त्यांना कंबाईन करू शकतो का, तर बघा पॉसिबल आहे. ठीक आहे, बघा आपण पहिल्यांदा तर आपल्याला दिसतं नसेल की पॉसिबल आहे. बघा काय होईल, सपोज करा आपण मिथिल ब्रोमाइड घेतलं. बघा मिथिल ब्रोमाइड प्लस ट्वाइस एम प्लस इथिल ब्रोमाइड. ठीक आहे, ब्रोमाइड ब्रोमाइड प्लस सोडियम कंबाईन काय फॉर्म करतील, 2 सोडियम ब्रोमाइड फॉर्म करतील. इथपर्यंत आपल्याला हलाइड बद्दल आणि सोडियम मेटल बद्दल देर इज नो क्वेश्चन अबाउट दॅट. बट इथून पुढे एक छोटासा पॉइंट आहे. बघा सपोज करा जर तुमचे अल्किल ग्रुप जर डिफरंट असतील, म्हणजे एक तुमचा मिथिल आहे आणि एक तुमचा सपोज करा या ठिकाणी इकडे तुमचा प्रोपिल आहे. ठीक आहे, तिथे आता इकडे मिथिल आणि इकडे इथिल घेतलाय. ठीक आहे, सो इथिल प्लस मिथिल काय बनेल तुमचा, इट विल फॉर्म अ प्रोपेन. तो काय बनेल तुमचा, प्रोपेन बनेल. सो ह्या केसमध्ये इट इज समवॉट नॉट पॉसिबल. ठीक आहे, आपण जनरली जे ऑड नंबर वाले जे अल्केन्स, ऑड नंबर वाले म्हणजे काय बघा, ऑड नंबर म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या विषम आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा प्रोपेन, पेंटेन, हेप्टेन 3, 5, 7, 9 असे विषम कार्बन वाले ऑड कार्बन नंबर वाले जे अल्केन आहेत ते वुड्स रिएक्शनने बनवत नाही. बघा एकदा मी परत संख्या सांगतोय, जे ऑड नंबर वाले जे अल्केन्स आहेत ज्याच्यामध्ये कार्बन नंबर ऑड आहे, विषम आहे. फॉर एक्झाम्पल 3 आहे प्रोपेन आहे, पेंटेन आहे 5 कार्बन विषम आहे. ठीक आहे, 7 कार्बन हेप्टेन विषम संख्या आहे. सो असे जे अल्केन आहेत ते आपण वुड्स रिएक्शनने बनवत नाही. बघा का बनवत नाही, फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, एक मिथिल जर आपल्याला प्रोपेन बनवायचं असलं तर काय करावं लागेल, एक मिथिल घ्यावं लागेल आणि एक इथिल घ्यावं लागेल. ठीक आहे, जर तुम्हाला मेकॅनिझम जर क्लिअर झालं असेल तर बघा एक गोष्ट क्लिअर होईल, इथे काय येईल CH3 डॉट आणि C2H5 डॉट. ठीक आहे, CH3 डॉट आणि C2H5 डॉट अशा प्रकारे 2 अल्किल तयार होईल. ठीक आहे, आणि यांच्यामध्ये बॉन्ड बनेल. ठीक आहे, हे जर तुमचं जनरल मेकॅनिझम. बट असं येऊ शकतं बघा, आता आपल्याकडे तुम्हाला केमिकल रिएक्शन मध्ये दिसताना या ठिकाणी फक्त एक अल्किल ग्रुप दिसतो. ठीक आहे, इकडे पण इकडे एक मिथिल आहे आणि इकडे एक इथिल. तुम्हाला असं वाटू शकतं की एक मिथिल एक इथिल एकत्र येईल आणि काय फॉर्म करेल, प्रोपेन फॉर्म करेल. बट आपल्या केमिकल रिएक्शन मध्ये फक्त एकच मिथिल आणि एकच इथिल आहे का, नाही. देयर आर मिलियन्स, ट्रिलियन्स, बिलियन्स ॲटम्स आर देयर, बिलियन्स मॉलिक्युल्स आर देयर. ठीक आहे, खूप सारे मॉलिक्युल्स आहेत. मग असं येऊ शकतं ना की मिथिल आणि मिथिलचे मॉलिक्युल कंबाईन होऊन जाते. आपण एकच मॉलिक्युल घेऊन किंवा एक ॲटम घेऊन तर काही रिएक्शन करत नाही. खूप लाखो कोट्यावधी आपल्याकडे मॉलिक्युल्स असतात. ठीक आहे, मग असं येऊ शकतं की मिथिलचा बघा असं येऊ शकतं ना की मिथिल मध्ये बॉन्ड बनवून जाईल आणि इथिल फॉर्म होऊन जाईल, किंवा इथिलचे मॉलिक्युल कंबाईन होतील आणि ब्युटेन फॉर्म होऊन जाईल. ठीक आहे, C2C4H10 असं येऊ शकतं. किंवा काय व्हायला बघ, आपल्याला काय एक्सपेक्ट होतं, आपल्याला काय बनवायचा होता, प्रोपेन बनवायचा होता. ठीक आहे, मग तुम्ही काय केलं, एक मिथिल एक इथिल ऍड केला, मिथिल इथिल ऍड केला, काय बनला तुमचा, प्रोपेन बनला. ठीक आहे, असं व्हायला पाहिजे होतं. बट जेव्हा आपण ऍक्च्युअल केमिकल रिएक्शन करतो, ठीक आहे, तेव्हा तुमचा काही प्रमाणात, ठीक आहे, थोड्या प्रमाणात तुमचा प्रोपेन बनतो, काही प्रमाणात तुमचा इथेन बनतो आणि काही प्रमाणात काय बनतो, ब्युटेन बनतो. ठीक आहे, सो तुम्हाला जो बनवायचा होता, जो तुम्हाला मेन अल्केन प्रोपेन जो बनवायचा होता त्याची क्वांटिटी काय आहे ते खूप कमी येते. ठीक आहे, सो असे जे विषम संख्या वाले जे ऑड नंबर वाले जे अल्केन ते आपण वुड सिंथेसिसने बनवत नाही. So we generally prefer
कोणते अल्केन आपण वूड सिंथेसिसने किंवा वूड्स रिॲक्शनने कोणते अल्केन बनवतो, तर जे तुमचे एक इव्हन नंबरवाले जे तुमचे अल्केन्स आहेत ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या काय आहे, समसंख्या. फॉर एक्झाम्पल 2, 4, 6 अशी समसंख्याने ज्यांच्यात कार्बन प्रेझेंट आहे, इथेन, ब्युटेन, हेक्सेन असे जे तुमचे अल्केन आहे ते आपण वूड्स रिॲक्शनने जनरली फॉर्म करतो. ओके. आणि तुमच्या म्हणजे समसंख्या तर पाहिजे, बट कोणते अल्केन ज्यांच्यामध्ये काय असेल, सिमेट्री असेल. ठीक आहे. त्यांच्यामध्ये काय पाहिजे, अजून सिमेट्री असणारे अल्केन बनवतो आपण. आता सिमेट्री म्हणजे काय, ज्यांचा आपण इक्वली डिव्हिजन करू शकतो. बघा आता जे 3 कार्बन, ठीक आहे, जर आपण याला डिवाइड केलं तर काय बनेल, बघा इकडनं डिवाइड केलं तर इकडे 1 कार्बन, इकडे 2 कार्बन, म्हणजे सेम डिस्ट्रीब्युशन होत आहे का, नाही. म्हणजे इथे सिमेट्री आहे का, नाही. सिमेट्री म्हणजे काय, बरोबर इक्वल 2 भाग झाले पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, तुमचा ब्युटेन घ्या, CH3 बॉन्ड, CH2 बॉन्ड, CH2 बॉन्ड, CH3. हा तुमचा ब्युटेन आहे, राईट. जर ब्युटेनचे आपण मधोमध जर 2 भाग केले, ठीक आहे, इकडे पण 2 कार्बन, इकडे पण 2 कार्बन, ठीक आहे, टोटल किती कार्बन आहेत, 4. म्हणजे इव्हन कार्बन समसंख्या आहे, इव्हन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. आणि जेव्हा आपण त्याचे 2 समान भाग करतोय, ठीक आहे, तेव्हा इक्वल डिस्ट्रीब्युशन होत आहे ना, इकडे पण 2 कार्बन येतात, इकडे पण 2 कार्बन येतात. मग याला आपण काय म्हणतो, सिमेट्री म्हणतो. या कंडिशनला आपण काय म्हणतो, सिमेट्रिकल कंडिशन म्हणतो. ओके. जसं तुम्ही आजपर्यंत पेंटिंग वगैरे मध्ये बघितलं असेल, तो पेंटिंगचा कोणता टाईप असतो ज्याच्यामध्ये बघा आपण पेंट वगैरे हाफ करायचो, दोन्ही साईडला सेम शेप वगैरे बनवायचो, सो त्याला आपण म्हणतो सिमेट्रिकल डायग्राम. सो या ठिकाणी काय पाहिजे, तुमचा जो अल्केन आहे तो इव्हन नंबरवाला पाहिजे आणि सिमेट्रिकल पाहिजे. असा जो अल्केन असेल तो आपण वूड्स रिॲक्शनने जनरली सिंथेसिस करतो किंवा जनरली बनवतो. ओके. सो युअर रूल इज वूड्स रिॲक्शन इज प्रेफर फॉर किंवा वूड्स रिॲक्शन इज यूज फॉर फॉर्मेशन ऑफ अल्केन which contain even number of carbon atoms and which are symmetrical. ओके. आणि ते काय पाहिजे, सिमेट्रिकल शेप पाहिजे. ठीक आहे. त्यांचा जे मॉलिक्युल्स आहेत त्यांचा शेप कसा पाहिजे, जी कार्बन चेन आहे तिचा शेप कसा पाहिजे, इट मस्ट बी सिमेट्रिकल. ओके.